नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण सोयाबीनपासून सोया चिली मंचुरियन कसे बनवायचे आणि त्यापासूनच आपल्याला कंटकी कशी बनवायची तेही आपण इथं या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हे सोया चिली मंचुरियन आपण हे नवीन पद्धतीनं बनवलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कमीत कमी मसाल्यांपासून आणि घरगुती पद्धतीनं एकदम असे सोप्या पद्धतीनं इथं मी बनवून दाखवलेले आहे. सोयाबीन खाण्यासाठीही खूप पौष्टिक असते. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी सोयाबीनचं एक पाकिट घेतलेलं आहे, तर ते 200 ग्रॅम आहे. तर मी इथं सर्व सोयाबीन टाकून घेणार आहे. इथं मी 200 ग्रॅम सोयाबीन घेतलेली आहे. इथं सोयाबीन 2 आकाराच्या असतात, एकदम छोट्या आणि थोडीशी मोठी. तर ही थोडी मोठ्या आकाराची मी सोयाबीन घेतलेली आहे. तर इथं आपण सोयाबीन भिजवण्यासाठी इथं थोडंसं गरम करून घेतलेलं आहे पाणी. सोयाबीन बुडन इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या सोयाबीनला छान असं मीठ लागेल. आणि परत एकदा अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं 15 ते 20 मिनटं भिजवत ठेवायचं आहे. इथं आपले आता सोयाबीन अशी भिजून झालेले आहे, बघू शकता तुम्ही. हे असं हाताने असे प्रेस करून बघायचं. इथं मी तोडून पण दाखवले तुम्हाला. तर यामध्ये आता मी थोडंसं आणखी पाणी टाकून घेतलेलं आहे. भिजल्यानंतर ते असे छान फुगले जातात आणि आपल्याला आता हे असे करून आपल्याला पिळून घ्यायचे आहे. या सोयाबीनमधलं आपल्याला सर्व पाणी असं दाबून दाबून काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. इथं मी आता अद्रक लसूण घेतलेला आहे, तर आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. इथं आपण आता सोयाबीनमधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. तर इथं मी कंटकी मसाल्याचा वापर करणार आहे. इथं मी कोल्हापुरी कंटकी मसाला घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी बेसन पीठ सुद्धा घेऊ शकता. तर मी इथं मसाल्याचाच वापर करणार आहे. इथं आपण आता अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे, 1 चम्मच. त्यानंतर आपल्याला इथं आता मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही. आपल्याला जसा लागेल तसा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाला. या कंटकी मसाल्यामध्ये सर्व मसाले मिक्स असतात. मीठ आणि मिरची हे सर्व मसाले मिक्स असतात, त्यामुळे आपल्याला मीठ आणि मिरची टाकायची गरजही पडत नाही. तर इथं मी आणखी थोडासा मसाल्याचा वापर केलेला आहे, मला थोडंसं कमी वाटल्यामुळे. तर इथं 1 पाकीटमधून मी आधीच थोडासा वापरलेला होता आणि इथं पाऊण पाकीट बाकी होतं. तर मी ते सर्व टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. सोयाबीन वडे किती आहे त्या अंदाजे. सर्व सोयाबीनला आपण हा मसाला असा छानपैकी लावून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपला हा मसाला सोयाबीनला लागत नाही तोपर्यंत असं मिक्स करत राहायचं आहे. तर बघू शकता तुम्ही छानपैकी असा मसाला लागलेला आहे. इथं आपल्याला आता सोयाबीन 5 ते 10 मिनटं भिजत ठेवायची आहे. त्यानंतर आता इथं मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं आणि 2 ते 3 सोयाबीन टाकून बघितले. तेल आपलं इथं छानपैकी गरम झालेलं आहे. तर इथं आपण हे वडे काढून घेऊ. तर बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. तर सोयाबीन आपण इथं काढून घेऊ आणि पुन्हा इथं आपण सर्व तळण्यासाठी सोयाबीन टाकून घेऊ. याला मध्यम आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये हे तळून होतात. सोयाबीनची कंटकी करण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागतही नाही आणि तेलसुद्धा जास्त लागत नाही. खूप कमी तेलामध्ये हे सोयाबीनची कंटकी तयार होते. तर बघू शकता तुम्ही किती छान असा सुंदर कलर आलेला आहे. सोयाबीन तेलामध्ये टाकल्यानंतर छान अशी फुगून येते.
ही सोयाबीन कंटकी तुम्ही नाश्ता म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि सकाळी जर बनवली तर ही संध्याकाळपर्यंत अशी राहते। इथं आता आपण सोयाबीन कंटकी काढून घेऊया। तर आपली आता सोयाबीन तळून तयार झालेली आहे। छान असा कलर आलेला आहे। तर सर्व आपण इथं काढून घेतलेले आहे आणि याच पद्धतीने मी सर्व सोयाबीन तळून घेतलेली आहे। इथं छान आपली सोयाबीन कंटकी तयार झालेली आहे। तुम्ही अशीही खाल्ली तरीही खूप छान लागते टोमॅटो सॉस सोबत, किंवा मग तुम्ही यापासून भाजीसुद्धा बनवू शकता। याच कंटकीपासून आपण सोया चिली मंचुरियन बनवणार आहोत। तर इथं मी व्हेज मंचुरियन मसाला घेतलेला आहे। तर आपल्याला हा सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं एकदम छान असं, सर्व गिठे अशा मोडून घ्यायच्या आहे। त्यानंतर आपण आता इथं मी त्याच तेलामध्ये थोडंसं तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये। तर तिथं मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट छानपैकी अशी तळून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथं एक कांदा आपण बारीक करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं मी टमाटे सुद्धा बारीक करून घेतलेला आहे। 2 ते 3 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे। खूप जास्त आपल्याला इथं तळायचं नाही। तर त्यानंतर मी इथं टमाटरसुद्धा टाकून घेत आहे। तुम्हाला जर यामध्ये शिमला मिरची किंवा मग तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता। तर इथं आपल्याला छान 1 ते 2 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे। तर छान आपला इथं कांदा टमाटर परतून झालेला आहे। तर आपण जो मसाला मिक्स केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। तर सुरुवातीला आपला हा मसाला असा पातळ वाटतो, तर थोड्या वेळानंतर आपोआप तो असा घट्टसर होतो। तर थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये वाढू शकता। तर बघू शकता किती छान असा घट्टसरपणा आलेला आहे। तर यामध्ये सुद्धा मीठ मिरची काहीही टाकायची गरज नाही, सर्व या मसाल्यामध्ये मिक्स असतं। इथं आपला आता मसाला तयार झालेला आहे। तर आपण आता सोयाबीन टाकून घेऊया। तर जी आपण कंटकी बनवून ठेवलेली आहे तर ती आपल्याला मसाल्याच्या अंदाजे टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढी पाहिजे त्या अंदाजे टाकू शकता। तर इथं मी थोडी आणखी टाकून घेतलेली आहे। 2 ते 3 मिनिटं असे छान परतून घ्यायचे आहे। तर इथं मी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे। तुम्हाला एकदम असं जवळून दाखवलेलं आहे। खूप छान लागते ही सोयाबीन चिली मंचुरियन। एकदम पौष्टिक असे सोया चिली मंचुरियन आपले बनवून तयार झालेले आहे। एकदा तरी तुम्ही असे बनवून बघा, खूप आवडीनं खातील घरातले आणि लहान मुलं तर खूपच आवडीनं खातील। तर कशी वाटली आजची रेसिपी? माझी रेसिपी कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली कंटकी आणि सोया चिली मंचुरियन आपले तयार झालेले आहे। तर तुम्ही हे नाश्त्यासाठी किंवा घरात अचानक पाहुणे आले आणि त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवून दिलं तर खूप आवडीनं खातील। नवीन रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते ही रेसिपी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।